मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कविता माझी स्वलिखित आहे. कवितेचे शीर्षक आहे पराभूत मी. मित्रांनो, ज्या वेळेस माणसाचा जन्म होतो त्या वेळेपासून बालपण असेल, किशोरावस्था असेल, त्याच्यानंतर प्रौढावस्थेमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो तोपर्यंत प्रत्येक मुलाच्या किंवा प्रत्येक मुलीच्या उराशी एक स्वप्न असतं. शालेय जीवनामध्ये असताना किंवा कॉलेज लाईफमध्ये असताना प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी एक स्वप्न बघत असते. एक ते करिअर चूज करत असतात. एक करिअर ते ठरवत असतात की मला ह्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करतात. काही मुलांना त्याच्यात सक्सेस मिळतेही, काही मुलं त्याच्यामध्ये यशस्वी होतातही, पण काही मुलं त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही, त्याच्यात सक्सेस होऊ शकत नाही. तर अशी जी मुलं असतात जे सक्सेस होत नाही, ते अनसक्सेस झाल्यानंतर ते ज्यावेळेस घरी परत येतात त्यावेळेस त्यांच्यासमोर एक जबाबदारी असते, घरची जबाबदारी. एक तर शिक्षण एका वेगळ्या फील्डमध्ये झालेलं, करिअर त्यांनी चूज केलेलं, ते अनसक्सेस झाल्यानंतर जे लहानपणापासून तो करत आलेला आहे, जे स्वप्न उराशी बाळगून तो जगत आलेला आहे, ते सोडून त्याला काहीतरी वेगळंच काम करावं लागणार आहे. तर अशा वेळेस तो व्यक्त होऊ शकत नाही, तो कारणही दाखवू शकत नाही. त्यावेळेस माझी ही जी कविता आहे त्याला व्यक्त कुठं व्हायचं आहे ते व्यक्त करणारी ही कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. कवितेचे शीर्षक आहे पराभूत मी. परिस्थितीची तोफ जेव्हा चालायला लागली तेव्हा माझ्या स्वप्नांचं साम्राज्य एका क्षणात नेस्तनाबूत झालं. जिद्द आणि हिंमतीच्या सैन्याची दानादान उडाली. परिस्थितीची तोफ जेव्हा चालायला लागली तेव्हा माझ्या स्वप्नांचं साम्राज्य एका क्षणात नेस्तनाबूत झालं. जिद्द आणि हिंमतीच्या सैन्याची चौफेर दानादान उडाली. हा परिस्थितीचा मारा एवढा भयंकर की क्षणात आयुष्य बेचिराग झालं. हा परिस्थितीचा मारा एवढा भयंकर की क्षणात आयुष्य बेचिराग झालं. आणि उद्ध्वस्त झालेल्या या भावनांच्या दरबारात माझ्या अपेक्षांच्या मोडक्या खुर्चीवर माझ्या अस्तित्वाची राख बघत बसलेला पराभूत मी. ऐन उमेदीच्या प्रहरी माझं स्वत्व गमावलेला, सर्वस्वपणाला लावूनही क्षणभर सहानुभूतीला मुकलेला, व्यक्त व्हायला बंदी नशिबी अन अबोल राहून बदनाम झालेला, स्थिर चित्ताची अवहेलना आणि स्वाभिमानाने दूर लोटलेला, दाटलेला कंठ आणि डोळ्यात अश्रू लपवून माझ्या अस्तित्वाची विडंबना उघड्या डोळ्यांनी बघणारा पराभूत मी. धन्यवाद.